किंवा पाईपलाईन उघड्या ठेवणाऱ्या कंपनी विरोधात कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश। पावसाळ्यात उद्भवलेल्या समस्येची माहिती कंट्रोल रूमला कळवण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवाहन। आणि विभाग प्रमुख नारायण तांबे आणि शाखा प्रमुख किसन सारदळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। घरात बँकेची ब्रांच? अगं चला, मुहूर्त जवळ आला। वी आर रेडी। फॅक्टरीत काय? खरंच घरात ब्रांच? कमाल आहे। आता TGSBतलं खातं तुम्ही इंटरनेट आणि मोबाईल वापरून घरातूनच ऑपरेट करू शकता। कारण आता आपली TGSB मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, SMS आणि RTGS NEFT सेवा। अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन। नमस्कार, प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। पावसाळ्यात रस्त्यावरील उघड्या केबल आणि पाईपलाईनमुळे दुर्घटना घडण्याची भीती असते। त्यामुळे याची दुर्घटना रोखण्यासाठी पालिका आयुक्त R.A. राजीव यांनी रस्त्यावर केबल किंवा पाईपलाईन उघड्या ठेवणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे। तसेच निष्काळजीपणाबद्दल या कंपन्यांकडून दंडही वसूल करावा असे निर्देशही त्यांनी दिले आहेत। पालिका आयुक्त R.A. राजीव, अतिरिक्त आयुक्त L.R. गुप्ता, उपायुक्त बालाजी खजगावकर आदींनी मंगळवारी नाले सफाईच्या कामाची पाहणी केली। पाहणी दरम्यान त्यांनी हरित ठाणे प्रकल्पांतर्गत ऋतुपाल, हिरानंदानी इस्टेट रोड, पाचलीपाडा येथे सुरू करण्यात येणाऱ्या कार्यालयाची आणि प्रस्तावित बोटॅनिकल गार्डनला देखील भेट दिली। ठाण्यात अनेक ठिकाणी विविध सरकारी कंपन्यांच्या केबल रस्त्यावर उघड्या ठेवण्यात आल्या आहेत। या वाहिन्यांमुळे पावसाळ्यात दुर्घटना घडण्याची शक्यता असल्यानं अशा कंपन्यांवर MRTP कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलाय। तसेच या कंपन्यांकडून दंडही वसूल करण्यास त्यांनी सांगितलंय। पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी 1 जून पासून जिल्ह्यात सुमारे 35 आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष सुरू करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी आबासाहेब जराड यांनी दिले आहेत। जिल्ह्यात किंवा कुठेही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कंट्रोल रूमचा 1077 हा विनाशुल्क क्रमांक तात्काळ डायल करून आवश्यक मदत मिळवता येईल। मोबाईलवरूनही हा क्रमांक डायल करून कंट्रोल रूमशी संपर्क साधणे आता शक्य होणार आहे। 7 महानगरपालिका, जिल्हा परिषद, 13 तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समित्या आदी कार्यालयांमध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कंट्रोल रूम सुरू करण्यात आलेले आहेत। जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून 1077 हा क्रमांक डायल करून उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूमला देणं आवश्यक आहे। ठाणे शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून हा क्रमांक डायल केल्यास मंत्रालयातील कंट्रोल रूमला संपर्क साधणे शक्य होते। त्यानंतर संबंधित कंट्रोल रूम तत्काळ ठाणे कंट्रोल रूमशी संपर्क करून घटनेचं गांभीर्य लक्षात आणून देतो। यावरून पावसाळ्यात उद्भवलेल्या समस्येची माहिती कंट्रोल रूमला कळवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय कंट्रोल रूम अधिकारी अशोक घुले यांनी केलंय। वागळे पूर्व विभाग प्रमुख नारायण तांबे आणि शाखा प्रमुख किसन सारदळ यांचा वाढदिवस बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे, महापौर अशोक वैती, शहर प्रमुख रमेश वैती यांनी नारायण तांबे आणि शाखा प्रमुख किसन सारदळ यांना त्यांच्या राहत्या घरी शुभेच्छा दिल्या। वागळे पूर्व विभागातील सेनेचे पदाधिकारी तसेच शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती। विभाग प्रमुख नारायण तांबे आणि शाखा प्रमुख किसन सारदळ यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्रतिष्ठा वृत्तवाहिनी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात महिलांमध्ये राजकीय जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं महिलांसाठी नेतृत्व विकास कार्यशाळेचं आयोजन, व्यास क्रिएशन संस्थेच्या वतीनं दिले जाणारे करिअर आयडॉल पुरस्कार घोषित आणि 2 जून रोजी रोजगार, स्वयंरोजगार आणि वाचन संस्कृती मेळाव्याचं आयोजन। प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। राज्य शासनानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षणाचा निर्णय घेतल्यानं राजकीय क्षेत्रात महिलांसाठी मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत। या महिलांमध्ये राजकीय जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं महिलांसाठी नेतृत्व विकास कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। या कार्यशाळेचं उद्घाटन अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा परमिंदर कौर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, प्रदेश काँग्रेस सचिव मनोज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते।
गटातटाचं राजकारण बाजूला ठेवून विधायक कार्यक्रमातून सक्षम नेतृत्व निर्माण करताना महिलांनी 50% आरक्षणाचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे असं प्रतिपादन परमिंदर कौर यांनी मंगळवारी ठाण्यात केलं. 31 मे ते 2 जून असे 3 दिवस ही कार्यशाळा सुरू राहणार असून विविध विषयांवर अनेक विचारवंत महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्घाटनापूर्वी महिलांचा राजकीय सहभाग या विषयावरील चित्रपटही दाखवण्यात आला. बुधवारी या कार्यशाळेस प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, उपाध्यक्ष हुसेन दलवाई हे भेट देणार आहेत. तर गुरुवारी महिला बाळ कल्याण मंत्री वर्षाताई गायकवाड महिलांना मार्गदर्शन करणार असल्याचे प्रदेश सदस्य आणि कार्यशाळेचे निमंत्रक सुमन अग्रवाल यांनी सांगितलं. साहित्यिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रात सातत्यानं कार्यरत असणाऱ्या व्यास क्रिएशन्स या नामवंत प्रकाशन संस्थेच्या वतीनं दिले जाणारे करिअर आयडॉल पुरस्कार घोषित झाले आहेत. यंदा व्यवस्थापन तज्ज्ञ आणि प्रसार माध्यमातील व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विनायक प्रभू, सुप्रसिद्ध उद्योजक आणि आशिता इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक सुयश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जाणारे दिलीप सपाटे, संगणक तज्ज्ञ आणि करिअर मार्गदर्शक मिलिंद कोळी, ख्यातनाम निवेदिका तसेच लेखन आणि अभिनय क्षेत्रात कार्यरत असणारी समीरा गुजर जोशी आणि वन्यजीव छायाचित्रणात आघाडीवर असणाऱ्या प्रसिद्ध कलाकार वेदवती पडवळ यांना करिअर आयडॉल पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. व्यास क्रिएशनने आयोजित केलेल्या करिअर मंत्र या उपक्रमात गुरुवार 2 जून 2011 रोजी दुपारी 4 वाजता शुभंकरोती सभागृह, राममारुती रोड येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी आबासाहेब जराड, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक सुहास फडके आणि ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर मेनशमपायन यांच्या हस्ते करिअर आयडॉल पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. ठाणे जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार, स्वयंरोजगार आणि वाचन संस्कृती मेळावा गुरुवार 2 जून 2011 रोजी सकाळी 11:30 वाजता टाउन हॉल, कोर्ट नाका येथे आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार, स्वयंरोजगार आणि वाचन संस्कृती मेळाव्याचं उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, खासदार संजीव नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बेरोजगार युवकांना उद्योग व्यवसाय, स्पर्धा परीक्षेविषयी माहिती आणि रोजगाराची संधी याबरोबरच ठाणेकरांना वाचन संस्कृतीची आवड निर्माण करण्यासाठी उद्योग व्यवसायाविषयी अनेक पुस्तके, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य हे मासिकही या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. प्रतीक्षा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शुभलहरी प्रतिष्ठानतर्फे ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर चित्रफलकांचं आयोजन आणि गाडी पार करण्याच्या किरकोळ कारणावरून 2 तरुणांना बेदम मारहाण. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं. प्रतीक्षा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंगळवारी 31 मे रोजी ठाण्यातील शुभलहरी प्रतिष्ठानने ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर चित्रफलकांचं आयोजन केलं होतं. युवा पिढीतील वाढणारे व्यसनांचं प्रमाण, मानसिकता, बदलत जाणारी जीवनशैली याचा विचार करता तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम अधोरेखित करणारे हे चित्रफलक खूप बोलकी प्रतिक्रिया आणि प्रतिसाद मिळवून गेले. तंबाखू उत्पादनावर सरकारने बंदी घालावी अशी मागणी यावेळी लोकांकडून करण्यात आली. दरवर्षी सुमारे 5.5 लाख लोकांचा तंबाखू सेवनामुळे बळी जातो. हा आकडा नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखा नाही. जागतिक आरोग्य संघटनेने तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून घोषित केला आहे. हेच उद्दिष्ट विचारात घेऊन शुभलहरी प्रतिष्ठानने या चित्रफलकांचं आयोजन केलं होतं. अशा प्रकारच्या अभियानांचं आयोजन करून निरोगी आणि सुदृढ समाज घडवण्यासाठी
शुभलहरी प्रतिष्ठान सदैव प्रयत्नशील आणि कार्यरत राहील असं आश्वासन संस्थेचे प्रमुख विश्वस्त प्रमोद कुलकर्णी यांनी दिले. गाडी पार्क करण्याच्या किरकोळ कारणावरून दोघा तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना ठाण्यात घडली असून या मारहाणीत जखमी झालेल्या योगेश साखीलकर याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. योगेश साखीलकर आणि त्याचा सहकारी कसवर अन्सार हे दोघे घोडबंद रोड येथील क्लासिक कार शोरूम मध्ये कामाला असून रविवारी रात्री अन्सारीने योगेशला शोरूम मधील गाडी पार्क करण्यास सांगितली असता योगेशने त्याला नकार दिला. यावरून त्यांच्यात वादावादी होऊन अन्सारीने त्याच्या 7 ते 8 साथीदारांसह योगेशला स्टंपने मारहाण केली. या मारहाणीत योगेशच्या डोक्याला दुखापत झाली असून पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर जावळे अधिक तपास करीत आहेत. आजच्या ठळक घडामोडी पुन्हा एकदा. रस्त्यावर केबल किंवा पाईपलाईन उघड्या ठेवणाऱ्या कंपनी विरोधात कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश. पावसाळ्यात उद्भवलेल्या समस्येची माहिती कंट्रोल रूमला कळवण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवाहन. आणि विभाग प्रमुख नारायण तांबे आणि शाखा प्रमुख किसन सारदळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी, दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसन नगर नंबर 1, वागळे स्टेट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 25814589 आणि 25815026. तर या होत्या आजच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी. उद्या परत भेटू याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.